ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 5 माओवादी ठार झालेले आहेत। छत्तीसगड सीमेलगत असलेल्या या भागात माओवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दलानं एक मोठं ऑपरेशन सुरू केलं। यामध्ये ओडिशाच्या विशेष टास्क फोर्स सोबत सीआरपीएफ सहभागी झालं होतं। या चकमकीत 2 महिला माओवाद्यांसह 5 माओवाद्यांचे मृतदेह सापडलेत। या ठिकाणी काही अत्याधुनिक बंदुका देखील सापडल्या असून अजूनही सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे। मोठी बातमी आपण पाहतोय। ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 5 माओवादी ठार झालेले आहेत। छत्तीसगड सीमेलगत असलेल्या या भागात माओवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दलानं एक मोठं ऑपरेशन सुरू केलं। यामध्ये ओडिशाच्या विशेष टास्क फोर्स सोबत सीआरपीएफ सहभागी झालं होतं। या चकमकीत 2 महिला माओवाद्यांसह 5 माओवाद्यांचे मृतदेह सापडलेत। या ठिकाणी काही अत्याधुनिक बंदुका देखील सापडलेल्या आहेत आणि अजूनही सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती मिळते। छत्तीसगड सीमेलगत सुरक्षा दलांनी ही मोठी कारवाई केलेली आहे। ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांसोबत चकमक झाली आणि या झालेल्या चकमकीत 5 माओवादी ठार झालेले आहेत। छत्तीसगड सीमेलगत असलेल्या या भागात माओवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दलानं एक मोठं ऑपरेशन सुरू केलं। यामध्ये ओडिशाच्या विशेष टास्क फोर्स सोबत सीआरपीएफ देखील सहभागी झालं होतं।